कॉर्पोरेट अकाउंटिंग MCQs राईट. 50 मार्क्स टोटल 50 मार्क. तर मार्च 2021 मध्ये जे तुमचं सेकंड इयरचे जे थर्ड सेमचे जे एक्झाम होणार आहेत त्याच्यामध्ये कोणते कोणते MCQs येतील ते आपल्याला पाहायचं राईट. फर्स्ट ऑफ ऑल चेक करा की टोटल तुम्हाला कोणते 5 चॅप्टर मी लिहून दिलेले आहेत फर्स्ट सेमिस्टरसाठी. चेक करा कोणते कोणते 5 आहेत. हां राईट. इनकॉर्पोरेशन राईट. तर एवढ्या 5 चॅप्टरचे आजपासून आपल्याला MCQs पाहायला वगैरे स्टार्ट करायचे आहेत. तर त्यापैकी आज जे फर्स्ट चॅप्टर आहे रिसेंट ट्रेड इन कॉर्पोरेट अकाउंटिंग, तर त्याचे MCQs आपल्याला थोडेसे नंतर पाहायचे आहेत राईट. आज आपल्याला पाहिजे आहेत इश्यू ऑफ शेअर्सचे MCQs राईट. हेडिंग टाका MCQs फॉर इश्यू ऑफ शेअर्स राईट. आणि 75 पैकी 25 मार्काचं ऑलरेडी तुमच्या कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल वगैरे झालेलं आहे राईट. आता फक्त आपल्याला किती मार्काचं प्रिपरेशन करायचं आहे 50. तर त्या 50 मार्कासाठी कोणते कोणते MCQs येतात काय नाही ते आपल्याला आजपासून लिहायला स्टार्ट करायचे आहेत राईट. लिहा फर्स्ट MCQ लिहा. शेअर्सचे लिहून द्यायला स्टार्ट करावे इश्यू ऑफ शेअर्सचे राईट. प्रॉस्पेक्टस फॉर शेअर्स or debentures. Prospectus for shares or debentures can be issued only by ... only by ... तिथं आन्सर लिहायचं अ पब्लिक कंपनी. डायरेक्ट आन्सर लिहायचं का मी सगळे 4चे 4 ऑप्शन देऊ आणि एक आन्सर सांगू. एकच सांगू ना डायरेक्ट आन्सर अ पब्लिक कंपनी. ऑप्शन्समध्ये तुम्हाला काय काय येतात फक्त सांगतो राईट. अ पब्लिक कंपनी, अ प्रायव्हेट कंपनी, बोथ A and B, नन ऑफ द अबव. प्रायव्हेट कंपनीज चान्सेस खूप कमी असतात कारण ते इंटरनल इश्यू करतात त्यांच्या लोकांमध्ये. त्यामुळे आन्सर काय येईल पब्लिक कंपनी जे लोकांना पण इश्यूड वगैरे करत असतात राईट. त्याच्यानंतर इफ नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स. नेक्स्ट if number of applications are more than number of shares. If number of applications is more than number of shares, offered to the public, it is called as of answer over subscription. आन्सर लिहा ओव्हर सबस्क्रिप्शन. त्यामध्ये लिहा नेक्स्ट शेअर प्रीमियम अकाउंट. शेअर प्रीमियम अकाउंट इज shown on the liabilities side in balance sheet. Under the heading ... under the heading तिथे लिहा रिझर्व अँड सरप्लस. तिथे लिहा रिझर्व्स अँड सरप्लस. नेक्स्ट डिस्काउंट अलाउड ऑन रीइश्यू. Discount allowed on reissue of forfeiture shares is debited to
डॉट 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 फॉरफिटेड शेअर अकाउंट. त्याचा आन्सर फॉरफिटेड शेअर अकाउंट. FORFEITED फॉरफिटेड शेअर अकाउंट. फॉरफिटेड म्हणजे काय? भागांची जप्ती. फॉरफिट म्हणजे भाग जप्ती. त्यानंतर नेक्स्ट, याच्या अगोदरचा आन्सर काय लिहिला? रिझर्व्स अँड सरप्लस लिहिला ना, बॅलन्स शीटमध्ये तिथं दाखवावं लागेल, राईट. त्याच्यानंतर शेअर प्रीमियम मनी, अरे ना काय, शेअर प्रीमियम मनी कॅन बी यूज्ड फॉर, शेअर प्रीमियम मनी कॅन बी यूज्ड फॉर डॉट 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 रायटिंग ऑफ गुडविल. रायटिंग ऑफ गुडविल आन्सर त्याचा. नेक्स्ट, शेअर प्रीमियम इज, शेअर प्रीमियम इज डॉट 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 ऑफ द कंपनी. शेअर प्रीमियम इज डॉट 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 ऑफ द कंपनी. आन्सर कॅपिटल प्रॉफिट. कॅपिटल प्रॉफिट. कॅपिटल प्रॉफिट. एक्सिस, नेक्स्ट, एक्सिस ॲप्लिकेशन मनी, EXCESS, एक्सिस ॲप्लिकेशन मनी रिफंडेड. एक्सिस ॲप्लिकेशन मनी रिफंडेड will be credited. Axis application money will be credited. Axis application money refunded will be credited to, will be credited to dot dot dot. त्याचा आन्सर येईल बँक अकाउंट. आणि मी एकदम इम्पॉर्टंट देणार आहे, जास्त काय इकडचं तिकडचं देणार नाही. तेवढं जरी व्यवस्थित केला तर ॲटोमॅटिकली स्कोअर करू शकता, राईट. हां, त्याच्यानंतर शेअर प्रीमियम, शेअर प्रीमियम अकाउंट, शेअर प्रीमियम अकाउंट कॅन नॉट बी यूज्ड फॉर, शेअर प्रीमियम अकाउंट कॅन नॉट बी यूज्ड फॉर डॉट डॉट डॉट. आन्सर लिहा रिडम्शन ऑफ, सॉरी, रिडीम, REDEEM, रिडीम ऑफ प्रिफरन्स शेअर्स. हे जे प्रीमियम आले ना, शॉर्टमध्ये सांगतो, सपोज 100 रुपयाचे शेअर आपण 120 रुपयाला विकला तर ते 20 रुपये आपल्यासाठी काय? प्रीमियम आहे, राईट. त्याचे 20 रुपये कंपनीचं प्रॉफिट नसते, ते काय असते? कॅपिटल प्रॉफिट असते. आणि 20 रुपयेमधून तुम्ही वापस शेअर करताना 20 रुपयेमधून देऊ शकत नाही, राईट. एवढंच सांगायला येतं. नेक्स्ट, कॉल्स इन एरर्स, कॉल्स इन एरर्स इज डिडक्टेड, कॉल्स इन एरर्स इज डिडक्टेड फ्रॉम डॉट डॉट डॉट. कॉल्स इन एरर्स इज डिडक्टेड फ्रॉम डॉट डॉट डॉट. आन्सर लिहा इशूड कॅपिटल, इशूड कॅपिटल. नेक्स्ट, द अमाउंट ऑफ कॅपिटल, द अमाउंट ऑफ कॅपिटल
which is actually the amount of capital which is actually subscribed, the amount of capital which is actually subscribed by the public is known as dot dot dot. आन्सर त्याचं सबस्क्राइब्ड कॅपिटल. आन्सर त्याचं सबस्क्राइब्ड कॅपिटल. नेक्स्ट, अंडर प्रो रेटा अलॉटमेंट, the excess application money received, under pro rata allotment the excess application money received is adjusted, the excess application money received is adjusted the amount due on, adjusted the amount due on, the amount due on dot 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 dot. त्याचा आन्सर लिहा, अलॉटमेंट अँड कॉल. त्याचा आन्सर लिहा, अलॉटमेंट ऑन अँड कॉल, अलॉटमेंट अँड कॉल, अलॉटमेंट अँड कॉल, CALL कॉल. त्यानंतर when face value of shares is rupees 20, when face value of share is rupees 20 are issued at rupees 18, issued at rupees 18, known as shares issued, at dot dot dot. 20 रुपयाचे शेअर्स आपण कितीला विकायला, म्हणजे काय भेटाले, डिस्काउंट. आन्सर लिहा तिथं, ॲट डिस्काउंट. हां, आणि जर 20चं 20लाच विकला ॲट पार. हां, आणि 20चं 22ला विकला ॲट प्रीमियम. लक्षात राहते, तिथे लिहून टाका 20 ॲट पार, 20-22 ॲट प्रीमियम, 20-22 ॲट प्रीमियम. नेक्स्ट, if shares are redeemed at premium, dot dot account is debited. If shares are redeemed at premium, dot 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 account is debited. Answer, premium on redemption of preference shares, premium on redemption of preference shares. त्याच्यानंतर if shares are issued
if shares are issued at discount, comma, discount on issue of shares account is debited. Discount on issue of shares account is debited. Discount on issue of shares account is debited. Debited आन्सर त्याचा. नेक्स्ट लिहा, when shares are forfeited, comma, share forfeited account is forfeited म्हणजे काय सांगितलं होतं, जप्ती, राईट. हां, शेअर फॉरफिटेड अकाउंट इज क्रेडिटेड. आन्सर क्रेडिटेडच्या खाली अंडरलाईन करा. नेक्स्ट, सम शेअरहोल्डर्स may pay the installment. Some shareholders may pay installment even before they are called. त्याचा आन्सर लिहा. Some shareholders may pay the installment even before they are called. त्याचा आन्सर calls in advance. Next, forfeiture of share means. Forfeiture of share means termination of scholarship membership. Termination of shareholder membership. Next, which of the following should be deducted from the share capital to find out paid up capital. आन्सर लिहा त्याचा. ऑप्शन्स लिहावं लागेल तुम्हाला, राईट. ऑप्शन फर्स्ट, कॉल्स इन एरर्स. ऑप्शन सेकंड, calls in advance. Option third,
securities premium. Option last, bonus. Bonus. ऑप्शन लास्ट काय लिहिला, बोनस. आन्सर लिहा त्याचं, कॉल्स इन एरर्स. नेक्स्ट, इंटेरियम. इंटेरियम इंटेरियम डिविडेंड of company can be declared by. Interim dividend of a company can be declared by ... Answer, board of directors. Board of directors. आन्सर काय लिहिला, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. राईट. किती झाले चेक करा टोटल, 19. 40पर्यंत जायचं आपल्याला. आता लिहू शकता का, बघा बरं. नेक्स्ट चेक करूयात. नेक्स्ट लिहा, विच ऑफ द फॉलोइंग which of the following statement is false. Which of the following statement is false. त्यामध्ये फर्स्ट लिहा, a company can redeem its preference shares. A company can redeem its preference shares. त्यानंतर, preference shareholders are creditors of a company. Preference shareholder are creditors of a company. Preference shareholders are creditor of a company. त्यानंतर, the part of authorized capital, the part of authorized capital which can be called up, only in the event of liquidation of a company is called reserve capital. Reserve capital. तिसरं वाक्य, चौथं वाक्य, कॅपिटल रिडम्शन रिझर्व. कॅपिटल रिडम्शन रिझर्व कंसामध्ये लिहा CRR. कंसामध्ये लिहा CRR. can be utilized for issuing fully paid bonus shares. Fully paid bonus shares. Fully paid bonus shares. फॉल्स जे चुकीचं आहे ते लिहा, नंबर बी. नंबर बी.
नेक्स्ट, द अमाउंट ऑफ कैपिटल which is the amount of capital which is actually subscribed, the amount of capital which is actually subscribed by the public, the amount of capital which is actually subscribed by the public is known as dot dot dot. Answer, subscribed capital. SUBSCRIBED, subscribed capital. Subscribed capital. Next, capital mentioned in the memorandum of clause of company is called as, capital mentioned in memorandum of clause of a company is called as dot dot dot, is called as dot dot dot. Answer, the answers, nominal capital ऑब्लिक, एकाच कॅपिटलचे 3 वेगवेगळे शब्द आहेत. हा सगळ्यांचा आन्सर ते एकच आहे. कोणते लिहायचं? नॉमिनल कॅपिटल, रजिस्टर्ड कॅपिटल अँड ऑथोराइज्ड कॅपिटल. नॉमिनल कॅपिटल, रजिस्टर्ड कॅपिटल अँड ऑथोराइज्ड कॅपिटल. Next, the excess price received over the par value, the excess price received over the par value of shares, comma, should be credited to dot 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 share premium account oblique securities premium account. Next, capital redemption reserve can be used for issue of bonus share, issue of bonus share. Next, which one of the following, कशाचा काय तो क्वेश्चन, इश्यू ऑफ बोनस शेअर्स, त्याचा आन्सर लिहा. इश्यू ऑफ बोनस शेअर्स, कॅपिटल रिडम्पशन रिझर्व कॅन बी यूज्ड फॉर इश्यू ऑफ बोनस शेअर. राईट. नेक्स्ट क्वेश्चन, which one of the following is the registered capital of a company? Which one of the following is the registered capital of the company? खालील तुम्हाला 4 ऑप्शन्स दिलेले असतात, त्यापैकी रजिस्टर्ड कॅपिटल कोणतं आहे ते ओळखायचं. राईट.
हां, तर ऑप्शन्स लिहा. पेड अप कॅपिटल, ऑप्शन फर्स्ट पेड अप कॅपिटल, ऑप्शन बी अनकॉल्ड कॅपिटल, ऑप्शन सी ऑथोराइज्ड कॅपिटल, ऑप्शन डी रिझर्व कॅपिटल. काय लिहिता? ऑथोराइज्ड कॅपिटल, ऑथोराइज्ड कॅपिटल. नेक्स्ट, the objects of a company, the objects of company are given, the objects of the company are given in the dot 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 memorandum, memorandum, a public company, a public company must be registered, a public company must be registered with a minimum share capital of rupees, with a minimum share capital of rupees 5 lakhs, with a minimum share capital of rupees 5 lakhs. A public company must be registered with a minimum share capital of rupees 5 lakhs असं स्टेटमेंट येते. आलं तर लिहून टाकायचं ट्रू. तिथे 4 ऑप्शन असतात, ट्रू, फॉल्स, पार्टली ट्रू, पार्टली फॉल्स, राईट. तर ऑप्शन तुम्हाला आन्सर काय लिहायचं? ट्रू. त्यानंतर शेअर्स ऑफ अ पब्लिक कंपनी, शेअर्स ऑफ अ पब्लिक कंपनी आर freely transferable, shares of public company are freely transferable, shares of public company are freely transferable, statement true. त्यानंतर अ प्रायव्हेट कंपनी नीड टू बी रजिस्टर्ड, प्रायव्हेट कंपनी नीड टू बी रजिस्टर्ड विथ अ मिनिमम कॅपिटल, अ प्रायव्हेट कंपनी नीड टू बी रजिस्टर्ड विथ मिनिमम कॅपिटल, ट्रू. रजिस्टर्ड. खाजगी संस्थाला कमीत कमी भांडवलाचा उद्देश त्यांच्या रजिस्ट्रारकडे किंवा मेमोरंडम ऑफ क्लॉजमध्ये करावा लागतो, कंपल्सरी. स्टेटमेंट आहे ट्रू. त्यानंतर इन केस कंपनी डज नॉट फ्रेम, इन केस कंपनी does not frame its own articles of association, frame, in case company does not frame its own articles of association, comma, the provisions of dot dot, the provisions of dot dot will be applicable,
the provisions of dot dot will be applicable. Answer लिया table A, the provisions of table A will be applicable. A public company may be listed. A public company may be listed. A public company may be a listed company or an unlisted company. A public company may be a listed company or unlisted company. Answer true. Next, preference shareholders are असेल या. Preference shareholders are dot dot dot. Preference shareholders are dot dot dot. Answer लिया owner of the company. Owner of the company. When preference shares are redeemed out of profits. When preference shares are redeemed out of profits. When preference shares are redeemed out of profits, comma, otherwise available for dividend. Otherwise available for dividend. Comma, available for dividend, comma, a sum equal to the nominal amount. A sum equal to the nominal amount of shares. Nominal amount of shares must be transferred to dot dot dot. आन्सर लिया तिथं कॅपिटल रिडम्शन रिझर्व. कॅपिटल रिडम्शन रिझर्व. त्यानंतर प्रिफरन्स शेअरहोल्डर्स गेट. प्रिफरन्स शेअरहोल्डर्स गेट डॉट डॉट डॉट. प्रिफरन्स शेअरहोल्डर्स गेट डॉट डॉट डॉट. डिविडेंड. आंसर लिया तिथे डिविडेंड ॲट फिक्स रेट. डिविडेंड ॲट फिक्स रेट. ह्याच्यामध्ये काही रिडम्शनचे आलेले आहेत, ॲडजस्ट करून घ्या. टोटल मारा बरं किती झालेत? 34, 34 झालेत. 6 राहिलेत, होऊन जातात. कॉलेज तुमचं आज नाही ना? सॉरी 1 लाख असले. 1 लाख 1 लाख डिजिट्समध्ये लिहा. 1 लाख इक्विटी शेअर्स ₹10 each.
1 lakh equity shares of which 10 each